सुंदर आहे ना अंडे. खूप छान. लवकर. हा ना रविवारचा व्लॉग आहे. पहाटेचे 5 वाजले होते जेव्हा मी उठले तेव्हा. आता अंघोळ वगैरे सगळं काही माझं झालं आहे. अहो इथे अगारोचा हा एक बॉयलर लावत आहेत प्रीतीसाठी. आम्ही दोघं नाही अंडी खाणार आहोत कारण तुम्हाला पुढे कळेलच. बरं, श्रावण महिन्यामध्ये चिकन आणि मटण आम्ही पाळलं आहे, पण आम्ही अंडी खातो आहे. आज न खाण्याचा रिझन आम्ही निघालो आहोत. अचानक प्लॅन ठरला आहे हां. म्हणजे 5:15च्या दरम्यान माझ्या डोक्यात आलं, म्हटलं अहो ना आपण उठलोच आहोत, एक्सरसाइज म्हणजे वॉकला जाणार होतो, त्याऐवजी आपण दगडूशेठला जायचं का? तर अहो पण लगेच तयार झालेले आहेत. गुड मॉर्निंग. सकाळची 6:30 होत आहेत आता. 5 वाजता उठलोय आम्ही सगळेजण. रविवार आहे आणि तुम्हाला 2 गोष्टी दाखवायच्या आहेत. एक तर कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आपण पनीर सेट झालेलं कसं बनलंय, आणि दह्याचा अहोनी एक्सपेरिमेंट केलेला होता. काय टाकलं होतं? मिल्क पावडर टाकली होती, राईट? हे बघा, हे पहा, हे पहा. म्हणजे मी हे बघा, जरासं पण पाणी वगैरे नाही राहते, तर तुम्ही आता ही ट्रिक वापरू शकता ज्यांना कोणाला दही लावायला जमत नसेल. आणि हे मातीच्या भांड्यात लावले म्हणून असं नाही, स्टीलच्या भांड्यात सुद्धा हे असंच लागणार आहे. आणि लावून बघा तुम्ही, बघा हलत नाहीये बिलकुलच. सांडेल काय माझ्याकडून? सकाळी सकाळी हे सुचते बघा ना, बिलकुल हलत नाहीये, डुलत नाहीये. खरंच आता सांडूनच मांडणार आहे मी. चला, तर आता मी माझं मेथीचं पाणी पिते आणि आपण निघतोय दगडूशेठला. चला हा, तुम्ही सुद्धा दगडूशेठचं दर्शन घ्यायला. मस्तपैकी आपण छान सकाळी सकाळी प्रसन्न मन करून येऊया. निघण्यापूर्वी हे महत्त्वाचं काम करून घेतलं. हे जे काही रात्री पनीर सेट करायला ठेवून दिलं होतं, बघू शकता तुम्ही किती छान बनलंय ना. तर याच पद्धतीनं तुम्हीही करून बघा. जर का तुम्ही पनीर मेकर यूज करत असाल आणि पनीर मेकरमध्ये प्रेस करून करून पनीर बनवत असाल आणि हे असं बनत नसेल, त्याचं मेन रिझन तेच आहे की त्यावरती वजन कमी पडतं. तर वेट द्या आणि वेट देण्यासाठी असा काहीसा जुगाड करा. म्हणजे त्या पनीर मेकरच्या झाकणामुळे तो जो काही खलबत्ता आहे तो प्रॉपर त्यावरती बसत नाही, म्हणून आहो त्यामध्ये फुलपात्र ठेवतात. आणि बघा बनले की नाही अगदी विकत आणल्यासारखं पनीर. चला आता हे डीप फ्रीजमध्ये ठेवायचं. वापरण्यापूर्वी थोडा वेळ रूम टेम्परेचरला आणायचं आणि मग वापरायला घ्यायचं. गणपती बाप्पा मोरया. बाप्पा दर्शन होऊ दे तुझं. 5 वाजता उठूनही आम्ही बाहेर पडायला 6:45 केलेले आहेत. बघूया आता कसं कशी अवस्था असणार आहे. म्हणजे मेन कन्सर्न तिथं हा असतो की दर्शनाला लाईनमध्ये उभं राहता येतं, बट गाडीला जर का पार्किंगच नाही मिळालं तर फार सकाळी सकाळी डोकेदुखी होते, है की? मिळेल. आरती चालू झाली. ऍक्च्युली संपतच आली असणार आहे आता. आरती चालू आहे. मॅचिंग झालंय आपला आज. किती सुंदर दिसत आहेत ना. हे कॉम्बिनेशन खूप छान आहे. एक रेड कलरचं गुलाबाचं फुल आणि दुर्वा. ठीक आहे, मोठंवालं आहे ना ते आपल्या बाप्पासाठी घरच्या ठेवून द्या, छोटंवालं इथं गाडीतल्या याच्यासाठी. गणपती बाप्पा मोरया. उंदीर मामा की जय. चला चतुशृंगीला आलोय आपण. आणि इकडे येताना मला असं आठवलंय की माझ्या एका मैत्रिणीचं इथे ना हॉटेल आहे. सकाळी माझं तिचं बोलणं मेसेजवरती झालं होतं आणि ती बऱ्याच दिवसापासून मला बोलवतीये. ऍक्च्युली तिने मला या सेनापती बापट रोडला त्यांची 4थी ब्रँच जेव्हा ओपन झाली तेव्हा ओपनिंगसाठी बोलवत होती, पण मी येऊ शकले नव्हते. तर बघूया आज जमणार आहे का. जमलंच तर आपण त्या हॉटेलला व्हिजिट करू, मस्त साऊथ इंडियन ब्रेकफास्ट करू. मी तुम्हाला सांगेन ते कसं आहे.
चतुशिंगीला येण्याचा बिलकुल काही प्लॅन नव्हता हा. घरातून निघताना फक्त दगडूशेठचं दर्शन करायचं आणि घरी परत निघायचं असंच ठरलं होतं. पण अचानक देवीने दर्शनासाठी बोलावलंय आणि किती छान ना, अगदी बिना गर्दीचं मस्त दर्शन होणार आहे. आणि बघा, पहाटे मी मॉर्निंग वॉकला जाणार होते, ते लवकर. गेले नव्हते. तोही वॉक इथे माझा कंप्लीट होणार आहे. आहे रस्ता आहे तिथं. इथं येत आपण चतुशिंगी मंदिराला आणि त्यांचं इथं आहे द मोठं. सिक्रेट सांबार. आपल्याला किती जायचंय? इथं मोठं distance. ओके. इतकं सुंदर दर्शन झालंय. छान मस्तपैकी. खूप म्हणजे ना, देवीचं रूप असं डोळ्यांमध्ये साठलंय, मनामध्ये, डोळ्यामध्ये. आणि ते लोक सांगत होते की जेव्हा नवरात्री असते ना प्रवीण, हम्म. खूप म्हणजे खूप गर्दी असते. अशी रोडपासून तिकडे रोडला सुद्धा गर्दी असते. तिथून लोक येतात दर्शन घ्यायला. बघ, आम्ही कधीच नवरात्रीमध्ये येत नाही, खरं तर यायला हवं एखाद्या दिवशी. आज आम्ही असंच आलोय दगडूशेठला आणि तिथून चतुर्शिंगीला. मस्त झाला ना पण अचानक ठरलेला हा प्लॅन. इथं चतुर्शिंगीचं गेट आहे, म्हणजे मंदिर आहे, आणि इथेच बाजूलाच सिक्रेट सांबार आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल की ही बाहेर खायचं नाही म्हणते आणि सतत बाहेर खातीये, तर हे बघा, हे आपल्या मैत्रिणीचं हॉटेल आहे. चला मी दाखवते तुम्हाला. हे बघा, लगेच अगदीच वॉकेबल. काय भारी रस्ता आहे हो हा, म्हणजे विदाऊट गर्दीचा खूपच भारी वाटतोय. आम्ही ऑलरेडी इथे आलोय. JW मॅरिट. ओके, JW हा मॅरिट. मॉलला आलो होतो ना आपण इथं. या सिक्रेट सांबारच्या ब्रँचला ओपनिंगला यायचं होतं, पण 23 जुलैला ओपनिंग होतं. आणि तुम्हाला माहिती आहे, त्याच दिवशी आहोंचा वाढदिवस, आमची ॲनिव्हर्सरी, आणि आम्ही गेलो होतो लोणावळ्याला. तर एंट्री करताच इतका सुंदर हा एम्बियन्स बघून मी लगेच आहोंना माझे फोटो काढायला सांगितलेले आहेत. मला असं वाटतं आहे की यार, जर का प्लॅनिंग करून मी इकडं आले असते तर अजून छान रेडी होऊन आले असते, हो की नाही. साऊथ इंडियन स्टाईल मी साडी नेसून आले असते तर मस्त माझं इथे एखादं छानसं रील शूट झालं असतं. वाव, आल्या आल्या बालाजींचं दर्शन. इथं नक्की एकदा व्हिजिट करा, टेस्ट बघा, अगदी अप्रतिम आहे चव. मला नक्की कॉमेंट करून सांगा तुम्ही. कालपासून बायकोच्या किचनला सुट्टी आहे. चला, तुम्हाला माझ्या मैत्रिणीला म्हणजेच या सिक्रेट सांबारच्या ओनरला भेटवते. ही आहे मयुरी. बरं, तुमच्यापैकी कोणी सिक्रेट सांबारला गेलं आहे आणि इथली साऊथ इंडियन टेस्ट, म्हणजे इथलं फूड टेस्ट केलं आहे, त्यांनी नक्की मला कॉमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली टेस्ट. कारण मला प्रचंड आवडली. आणि हो, 4 ब्रँचेस आहेत यांच्या वेगळ्या वेगळ्या. ही 4थी ब्रँच आहे. आय थिंक बावधनला आहे, पिंपळे सौदागर, अक्कुर्डी. आणि तुम्ही गुगल करूच शकता जर का तुम्ही साऊथ इंडियन फूडचे प्रेमी असाल तर. आणि इथे मस्त आम्ही दोघींनी छान गप्पा मारल्या. तिने मला ही नवीन ब्रँच फिरवून दाखवली. अगदी ओपन किचन आहे. अगदी तुम्ही इथे बघू शकता की किती स्वच्छता फॉलो केली जाते. फूड तर टेस्टी आहेच हो, पण स्वच्छता ही तितकीच महत्त्वाची आहे, हो की नाही. कशी आहे? मस्त, म्हणजे तुपाचा फ्लेवर एकदम असा जाणवतोय. सांबार कसं आहे? तिसरी वाटी आहे. इथल्या व्हाईब्स अगदी साऊथ इंडियन स्टाईल होत्या, पण आम्हाला कोणत्या व्हाईब्स येत होत्या माहिती आहे? बालीच्या. खूप भारी वाटलं हे सगळं बघून. चतुर्शिंगीच्या अगदी बाजूला वेनेरी कॅफे अँड इटरी. तुमच्यापैकी खरंच बऱ्याच जणांनी हे पाहिलं सुद्धा असेल. हेही त्यांचंच आहे बरं का. तर आता आम्ही इथे आलेलो आहे. मयुरी ऑलरेडी इथे आली आहे. तर चला, मी तुम्हाला दाखवते की हे कसं आहे रेस्टॉरंट आतमधून. वाव, सुंदर आहे ना. हे तर मला प्रचंड आवडलं. तर चला, पुन्हा एकदा आता इथे मयुरीला भेटूया आणि पूर्णपणे रेस्टॉरंट फिरूया आणि छान कॉफी पिऊया. आणि
सांग मला कशी आहे. हे तुला ट्रीट माझ्याकडून आहे. माझं तुझं कधी पसंत झालंय. ते फक्त म्हणायला. फ्लेवर आहे का? कशी वाटली? मस्त आहे. मी तर आहे कॉफी प्रेमी पण बघा, काही अनप्लॅन्ड दिवस जे असतात, अजिबात मी ठरवलेलं नव्हतं की मला इथे यायचं आहे आज. तर देवीच्या आशीर्वादाने म्हणजे तिने आम्हाला बोलावलं चतुशिंगीने, म्हणून आम्ही तिथे आलो. तिथून मला सुचलं म्हणून मी हिला फोन केला आणि ही लगेच आली आमच्यासाठी आणि आम्ही भेटलो. एकंदरीतच खूप छान वाटलं. तुम्हाला कसे वाटले हे दोन्ही रेस्टॉरंट नक्की सांगा मला. एकदा नक्की व्हिजिटही करा, प्रचंड आवडेल तुम्हाला. मला ना कॅप्रिचिनो हॉट मध्ये लुवा काय आहे का तुमच्याकडे? हो, आमच्याकडे सगळं काही मिळतं. आता काय हो, आपलंच रेस्टॉरंट आहे म्हटल्यावर थोडीशी शायनिंग मारून घेतली आणि आहोंना म्हटलं जरा काढा माझे व्हिडिओ. इन फ्युचर मीही बिझनेस वुमन झाले तर. मी काय म्हणते, अशी मशीन अशी दिसत नाही. घेऊ शकतो का ते? घेऊ शकतो ना. चला, कसं वाटलं हॉटेल सांगा ना. मस्त आहे, मस्त आहे, खूप छान आहे. अँबियन्स खूप छान आहे. आलास का? हे बघ मी काढून ठेवले तुझ्यासाठी. बघ तिने काय काय दिलंय आणि तिने सांगितलंय की प्रितीश खरा रिव्ह्यू देतो, तर मला ऐकायला आवडेल प्रितीश कडून. मी हे थोडंसं टेस्ट करू. कर ना. आणि तिने तुझी खूप आठवण काढली, खूप. अभ्यास आहे मला येऊ शकतो. हो, सांगितलं की यथार्थ भेटला तिचा मोठा मुलगा आणि छोटा मुलगा अर्जुन, ज्याला चेस आवडतं खेळायला. तर आपण जाणार आहोत, जेव्हा तुला वेळ असेल तेव्हा भेटायला. होतं सँडविच. मग सँडविच आवडलं, पण फ्राईज जर आता येऊपर्यंत सुकलेल्या. मग ते मला ठीक. माहिती होतं तू काहीतरी खरंच बोलणार, पण ठीक आहे ना. आम्ही आता 45 मिनिटं लागली आम्हाला सुकलं, यायला. एवढा वेळ तुम्ही येत होता. हा, प्रवासामुळं. हा, तर प्रॉपरली ट्राय नाही केलं, करतोय ना ट्राय. ओके. 4:30 वाजून गेलेले आहेत आणि सकाळपासून काहीच झालेलं नाहीये. जस्ट मयुरीला भेटून आलोय, छान छान तिच्याकडे खाऊन आलोय आणि त्यानंतर मस्त आराम झालाय. एक व्हिडिओ एडिट केला. सत्यनारायण मध्ये ज्या काही नवीन साड्या आल्या आहेत गौरी गणपतीसाठी, इतक्या सुंदर 2100 वगैरे 2200 रुपये साड्या आहेत ना, खरंच बेस्ट आहेत आणि आहोंना पण आवडल्या. मी त्यांना व्हिडिओ दाखवला, तर तोच व्हिडिओ एडिट करून मी आता पोस्टही केला दुपारी 3 वाजता. लेट झाला आज थोडंसं आणि त्यानंतर आता जस्ट प्रॅक्टिस करतेय. चला. इथंच मला घाम आलाय डान्स करायच्या अगोदरच. कसं काय बरं चला. 5:30 होत आहेत, झालेले नाही आहेत अजून. आणि आज आहोंचं म्हणणं आहे की घरात नाही करायचं, खाली जाऊनच करायचं. खालीच डान्स चांगला होता. आणि तसंही तुम्ही मला कॉमेंट करता की तू घरात डान्स करण्यापेक्षा खाली जाऊन करत जा. तर चला, गणपती बाप्पा मोरया. नमस्कार करते. हां, ऑप्शन काही नाही, इथंच करावं लागणार. असं काय नाही. नाही, इथं नाही. लोकेशन चांगलं नसेल तर मी बदलू शकते. लोकेशनचं नाही, तोपर्यंत अंधार पडेल का? आपल्याकडे कितीतरी छान छान लोकेशन्स आहेत. टेन्शन काय कोले नाही का. इथे ही जी काही स्पेस आहे स्विमिंग पूलच्या बाजूला इकडे, तर तिथे मला ॲक्च्युली डान्स करायचा होता आणि बॅकग्राऊंडला स्विमिंग पूल. पण सनलाईट अगदी अपोजिट येत होती आणि चेहऱ्यावर कंप्लीट अंधार पडत होता. मग इथला प्लॅन कॅन्सल केला आणि आता दुसरी स्पेस शोधलेली आहे. तर इथेच आमच्या क्लब हाऊसच्या समोर डान्स मी आता करणार आहे. थँक्यू. फळासारखं शूटिंग झालं का? येस, फोटो पण काढले छान छान आहोंनी. ऐक, शूटिंग पण छान झालं. खूप दिवसांनी शूट केला मी डान्स, पण चांगला झाला. चल. मी जस्ट शूट केलेला कल्याणी सॉन्गवरचा माझा डान्स जर का कोणी पाहिला नसेल तर नक्की पहा, कारण तो ऑलरेडी आलेला असणार आहे आणि हा व्लॉग नंतर आलेला असणार आहे. आणि काय सांगायचं होतं मला, हां, चुका असतात माझ्या नेहमीच आणि काही चुका तर रिपीट असतात, पण काही ऑप्शन नाही. आता या एजमध्ये हे असं होऊ शकतं.
फक्त मला माझी एनर्जी टिकवून ठेवायची आहे आणि एक्सरसाइज पॉईंट ऑफ व्ह्यू पण मी त्या डान्सकडे पाहतीये आणि एन्जॉय पण मी करतेय. मला खूप मजा आली. आजचा जो मी काही म्हणजे डान्ससाठीचा त्या डान्समध्ये घातलेला जो स्कर्ट आहे तो मनीषाकडून मी घेतला होता आणि मला असं वाटत होतं की तिची हाईट जास्त आहे की मी आता ते म्हणजे खूप खाली खाली येत होता. म्हटलं आता पडते की काय मी एक क्षण असं वाटत होतं डान्स करताना, पण तरी सुद्धा मी तो रेटून केलाय डान्स आणि निभावलाय आजचा. तर प्लीज ज्यांनी कोणी बघितलं नसेल तर नक्की बघा आणि मला सांगा, म्हणजे मला इम्प्रूव्ह करायला तशी मी करत असते. पण मी खूप दिवसांनी आज शूट केला ना, त्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स माझा लूज झाला होता. चकुल्या बनवते, तुरीची डाळ मुगाची डाळ मिक्स करून लावली आहे, थोडासा इंद्रायणीचा भात लावलाय. आता मस्तपैकी कणिक मिळून घेते आणि छान हिरव्या मिरचीच्या चकुल्या करते. जिरा, मोहरी, कढीपत्ता, लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि खोबरं, हळद आणि हिंग. तेल सुटलंय. आता आपण ही डाळ ऍड करूया. मीठ, लाल तिखटाच्या चकुल्या जेव्हा करते ना मी, तेव्हा प्रितीश खरंच खूप नखरे करतो खायला. आता मी जबरदस्ती देते, त्याच्यापुढे दुसरा ऑप्शनच ठेवत नाही म्हणून खातो तो. पण दाल ढोकली म्हणून गुजराती स्टाईल अशी हिरवी मिरचीची जेव्हा मी ही रेसिपी बनवते ना, तेव्हा मात्र मग तो आवडीनं खातो. हे असं आहे आणि म्हणूनच याच्यासाठी म्हणून आता मला हिरव्या मिरचीच्या चकुल्या कराव्या लागतात. पण याही तितक्याच टेस्टी लागतात. घरचा कांदा लसूण मसाला जो असतो ना गावाकडून दिलेला, त्याच्याही टेस्टीच होतात. पण याही काही वाईट नाहीत लागत. माझा डान्सचा शॉर्ट व्हिडिओ आल्यानंतर मी हा व्हिडिओ एडिट करते. त्यामुळं मला थोडंसं बोलायचं होतं तुमच्यासोबत की तुम्ही ज्या काही कॉमेंट केल्या की फास्ट झाला किंवा बीट मॅच नाही आहे, तर असं काहीच नाही बरं का. तो डान्स मी ज्यांचा शिकली आहे बघून कॉपी केला आहे तो सेम असाच आहे. आणि यामध्ये ना कल्याणी सॉन्गवरती 2 प्रकारचे डान्स आहेत. एक स्लोसुद्धा आहे आणि एक फास्ट व्हर्जनसुद्धा आहे. तर यामधला माझावाला हा फास्ट व्हर्जनचा होता. हा मला नको टाका नाही येत. ओके, तर म्हटलं चकुल्या कमी का दिसायला लागल्या. इकडं काढले ऑलरेडी ताट साहेबांनी. ठीक आहे, चला. आणि त्याच्यासोबत इंद्रायणीचा राईस. आणि हा आहा, पाणी सुटलं बघून. भूक लागली याचा अर्थ. चला, मस्त आम्ही आता चकुल्या, भात आणि हा खरवस एन्जॉय करतो. आणि त्यासोबतच बोल बोल राणी हा मूवी, तुम्हीही बघा. तो मूवी 2 तासांचाच आहे. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा. डान्स कसा वाटला, पाहिला नसेल तर पुन्हा पहा. आणि कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. डबल बघत असाल इन्स्टावरती, यूट्यूबवरती, तरी सुद्धा यूट्यूबवरती बोलायला विसरू नका कॉमेंटमध्ये. चला मग याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. प्लीज आवडलं असेल तर लाईक करा, हाईप करा. नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही नक्की करा. लव्ह यू ऑल. बाय.